विषय असा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये फायरचे NOC देण्यामध्ये प्रचंड मोठी अनियमितता आहे. आपल्याला कसे अधिकार मिळाले, कुठून मिळाले, हा एक वादाचा विषय माझ्याकडे आहेच. आपण म्हणताय आपण चीफ ऑफ फायर ऑफिसर आहे का तुम्ही? नाही. कुठलं पद आहे तुमचं? मी सब ऑफिसर पदावर कार्यरत आहे. फायरच्या, बरोबर. तुम्हाला सहाय्य करण्याचा अधिकार आहे कागदांवरती? हो, वरिष्ठांनी दिलेला आहे. वरिष्ठ म्हणजे कोण? वरिष्ठ म्हणजे जांभळे पाटील. आमचे वरिष्ठ विभाग प्रमुख जे आहेत, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त जे काही असतात ते. तुम्हाला जांभळे पाटलांनी अधिकार दिले, तो कागद माझ्या हातात आहे. ठीक. म्हणजे सगळ्यात भ्रष्ट अधिकारी या महानगरपालिकेचा प्रदीप जांभळे पाटील. त्याचा संबंध या पालिकेशी तसा काही नव्हता. GSTचा माणूस होता, पण असं चोऱ्या माऱ्या करून भ्रष्टाचार कोणीपर्यंत आला. माझ्याकडे विठ्ठल जोशींचे एक पत्र आहे, जे प्रशासन अधिकारी होते. 22/6/2023 ते असं म्हणतायत की आम्हाला 8 अधिकारी पाहिजेत अजून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तुमचं चाकण तळेगाव यामध्ये हे सगळं अग्निशमनचं पाहण्यासाठी, असं त्यांचं पत्र आहे. ते 22/6/2023 बरोबर. विठ्ठल जोशी यांचं सही एवढे अधिकारी आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या नियुक्तीचे जे पत्र आहे, म्हणजे तुमच्या संदर्भात हे जे प्रदीप जांभळे नावाच्या भ्रष्ट माणसाने दिलेलं 29/11/2024 म्हणजे डिसेंबर 2024 पकडा, हे त्यांनी केलेला हा उद्योग आहे त्यांच्या फायद्यासाठी. हे पत्र ते आहे जांभळे पाटलाचे सही. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, जेव्हा तुम्हाला ह्यांनी पद दिलेलं आहे त्यावेळी इथे 4 अधिकारी होते. 1 ते 4 असे 4 अधिकारी येतात या पालिका क्षेत्रामध्ये, बरोबर. तर यातले 1 नंबरला जे आहेत, एकच मिनिट. 4 अधिकारी येतात समान पदावरती. 1 नंबरला आहेत अनिल डिंबळे, उप अग्निशमन अधिकारी, अनुभव 27 वर्ष. दिलीप गायकवाड, उप अग्निशमन म्हणजे समान दर्जाचे अधिकारी येतात 22 वर्ष. गौतम इंगवले, उप अग्निशमन अधिकारी, 22 वर्ष. तुमची सर्व्हिस म्हणजे तुमचं नाव ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी, तुमची सर्व्हिस फक्त 9 वर्ष. असं असताना सुद्धा तुमच्याकडे स्पेशल इमारत दिलेली आहे, म्हणजे या शहरात बनणाऱ्या सगळ्या स्पेशल टॉवर्स इमारती तुमच्याकडे. शिवाय 24 मीटर प्लसच्या बिल्डिंग, म्हणजे 24 मीटर म्हणजे जवळपास किती झाले, 30 माळ्याची बिल्डिंग झाली जवळपास. म्हणजे सगळ्या मोठ्या बिल्डिंग तुमच्याकडे. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी की ह्या 3 अधिकारी ज्यांचा अनुभव 27, 22 अशा वर्षांचा आहे, यांना दिलेलं कामकाज आणि क्षेत्र फक्त 5% आणि 95% एकाच अधिकाऱ्याकडे. म्हणजे प्रदीप जांभळे पाटील कसा भ्रष्ट आणि हलकट माणूस आहे ह्याचा पुरावा हा आहे की 4 अधिकारी असतील तर 4 लोकांना समान क्षेत्र वाटप पाहिजे, 4घांना समान अधिकार पाहिजेत. इथं बाकीचे जे सिनियर आहेत त्यांना फक्त 5% अधिकार आहेत, म्हणजे 5% फक्त काम ते बघू शकतात. म्हणजे छाटछूट कामं त्यांच्याकडे आणि सगळी क्रीम कामं आहेत. याच्यात हे सगळं आहे ते तुमच्याकडे दिलेले 95% कामकाज. हे चुकीचं पद्धत आहे. म्हणजे जांभळे पाटील कसा भ्रष्ट आहे त्याचा हा पुरावा आहे की एका माणसाला 95% काम आणि बाकीचे 5% 4 लोक, म्हणजे किती, 3 लोकांना 5% म्हणजे झाले किती, 2% काम त्याला दिले. म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावरती अन्याय, त्यांना कामाची संधी नाहीये. याचा परिणाम काय झाला की फायली सगळी तुमच्याकडे आले, त्या फायलीचं फायली तुंबल्या, त्याचा प्रॉब्लेम मोठा तयार झाला. मग लोकांची डिमांड आहे, तुम्ही इन्स्पेक्शनला बऱ्याच ठिकाणी गेले दिसत नाहीये. मग त्याच्यामध्ये तुम्ही अशाच सरसकट परवानगी दिल्यात. सरसकट म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांना तुम्ही फायर NOC दिलेले आहेत, असा माझा आरोप आहे बरं का. आणि दिवसाला जवळपास 200 फाईल तुम्ही एकटे सही करत होते आणि बाकीच्यांना काही सहाय्य मिळत नव्हत्या. इथे मिनिमम 8,000 पासून ते पुढच्या मोठमोठ्या रकमांपर्यंत इथं पैसे खाल्ले गेले असं आमच्याकडे माहिती आहे. त्यातली एक फाईल तर माझ्याकडे अशी आहे की जिचं पहिलं चलन, सेम बिल्डर सेम बिल्डिंग सेम सगळं, पहिलं चलन 45 लाख रुपये. काहीच दिवसानंतर पुन्हा त्याच बिल्डरचं त्याच बिल्डिंगचं चलन फक्त 5 लाख रुपये. एकाच केसमध्ये तुम्ही पालिकेचा 40 लाख रुपये नुकसान केले. असं जवळपास आमच्या अंदाजात माहितीनुसार पालिकेचं 400 कोटी रुपयाचं नुकसान हे प्रदीप जांभळे पाटील आणि ऋषिकांत चिपाडे, तुमचं जे नाव आहे ऋषिकांत चिपाडे, या दोघांमुळे झालेलं आहे. पालिकेचं 400 कोटीचं नुकसान झाले म्हणजेच काय, हे 400 कोटी रुपये तुमच्या दोघांच्या खिशात आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या दोघांची ED, CBI, इन्कम टॅक्स यांनी चौकशी करून तुमच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करणं
मला अपेक्षित आहे, याच्यासाठी मी तुमची मुलाखत घेतलेली आहे. आणि ही ते जे कामकाजाचं वाटप होतं त्याचंही पत्र माझ्या हातामध्ये आहे. अशा प्रकारे हे कामकाज असल्यामुळे एक तर भ्रष्टाचार झाला. दुसरी गोष्ट, इथे लोकांच्याकडे फायरचे ते सगळी सर्व्हिस यंत्रणा नसताना सुद्धा फायरच्या धडाधड एनओसी दिल्या गेल्या, कारण लोकांना एनओसी पाहिजे, अधिकाऱ्यांना पैसे पाहिजेत. मग याच्यामध्ये नागरिकांचं जे जीवितहानी आहे त्याचा मोठा प्रॉब्लेम झाला. आपल्या क्षेत्रामध्ये तळवडेमध्ये एक अपघात झाला, मेणबत्तीच्या फॅक्टरीमध्ये 4-5 बाया जळून खाक झाल्या. आणखी असे 2 इन्सिडेंट झाले. मग असे जे अपघात होतात याला जबाबदार हा भ्रष्टाचार सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे अत्यंत चुकीचं काम झालेलं आहे. आणि तुम्हाला कधीही लोकांनी वर्दीमध्ये पाहिलेलं नाही. जर तुम्ही अग्निशमन अधिकारी आहात, फायर ऑफिसर आहात, तुम्ही कधीही त्या गणवेशात दिसलेले नाही. अशा अनेक गोष्टी येतात ज्याच्यामुळे पालिकेला 400 कोटीचं नुकसान, नागरिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि ज्या गाड्या खरेदी केल्या गेल्या आहेत फायरच्या, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे तुमची या सर्व यंत्रणांकडून चौकशी होऊन महापौरांनी आणि आयुक्तांनी सुद्धा तुमच्यावर कडक कारवाई करावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि हे सगळं चाललेलं आहे ते या शहरासाठी अत्यंत घातक आहे. अनेक लोकांचं याच्यात जीवित जाऊ शकतं. पालिकाची आज 22,000 कोटीच्या कर्जबाजात अडकली. त्याच्यात तुमच्यासारख्याही लोकांचा मोठा वाटा त्याच्यामध्ये मला दिसतोय. अशा प्रकारचं सगळं एक चित्र आहे. हे तुम्ही आदेश बघू शकता. कामकाजाचे वाटप की 4 अधिकाऱ्यांना मिळून फक्त 3 अधिकाऱ्यांना मिळून फक्त 5% कामकाज आणि एकाच माणसाला 95% कामकाज. असे कुठेही कामाचं वाटप होत नसतं. हे गैरकानूनी आहे. त्या अधिकाऱ्यांवरती अन्याय, नागरिकांवरती अन्याय, पालिकेचं पण याच्यामध्ये नुकसान आहे, झालेलं आहे नुकसान. अशी सगळी एकंदरीत परिस्थिती आहे. ज्या गाडीत आम्ही पैसे पकडलं 23 तारखेला संध्याकाळी 2,90,000 रुपये कॅश, मारुती स्विफ्ट कायदी, तिच्यामध्ये राजीव लेंगरे नावाचा माणूस सापडला. त्याच गाडीमध्ये 17 कागद फायर एनओसीचे सापडले. तोच माणूस मला परवा इथं बाहेर दिसला. म्हणजे तो माणूस इकडे पैसे आणण्याचं काम करतो, मध्यस्थाचं काम करतो. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेत, अपहार झालेला आहे पैशाचा, पालिकेचं नुकसान झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. हा राजू लेंगरे कोण आहे, जो सारखा या ऑफिसमध्ये दिसतो, ज्याच्या गाडीत आम्ही पैसे पकडले, आणि जो पोलिसांची टोपी घेऊन फिरतो, पोलिसांचा आयडेंटिटी कार्ड घेऊन फिरतो, पोलिसांची कॅब गाडीमध्ये ठेवतो, पोलिसांचा झेंडा गाडीमध्ये ठेवतो, हे कशासाठी झालं? अशी सगळी सिच्युएशन आहे. आणि मी कागद हातात आणल्याशिवाय कधी बोलत नाही. आणि त्या दोन्ही फाईल माझ्याकडे आहेत. त्याच्यात पहिलं चलन 45 लाख रुपये, दुसरं चलन फक्त 5 लाख रुपये. म्हणजे एका फाईलमध्ये जर पालिकेचं एवढं मोठं नुकसान होत असेल, अशा कितीतरी फाईल, दिवसाला 200 फाईल येत होत्या, त्या जर मल्टिप्लाय केल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेचं नुकसान झालेलं आहे, कराचं किंवा उत्पन्नाचं. शिवाय नागरिकांचे आरोग्य पण त्याच्यामध्ये रिस्की आहे. एखाद्या बिल्डिंगला मोठ्या फायदा झाली आणि सिस्टमच वर्किंग नाहीये, नागरिक जळूनच खात होतील ना. ते जसं थायलंडमध्ये काही इमारतीमुळे झालं, ते बांबूमुळे झालं. आपल्याकडे बांबू कुठे नाही, पण ह्या चुकीमुळे सगळ्यांना बांबू लागतील त्याचं काय? आणि आग अशी वस्तू आहे की ती याला लागली तर कंट्रोल कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं महत्व खूप आहे. कोणत्याही इमारतीला आग लागण्याची जी ही प्रक्रिया आहे ती शमवण्यासाठी पहिली तिथली यंत्रणा पण ऍक्टिव्ह पाहिजे. आणि ती घेतल्याशिवाय बिल्डिंगला कम्प्लिशन मिळत नाही. मग कम्प्लिशन मिळत नाही याचा गैरफायदा घेऊन मग हे सगळे उद्योग होतात. दिस इज रॉंग.